चाकूर तालुक्यातील घरणी येथे लातूर नांदेड महामार्गावर पहाटेच्या वेळी 2 कारला अडवून टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून चोरीतील सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा 17,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पा पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या पथकाने ढोकी, मुरुड मार्गावर सापळा रचून रवी मोहन काळे, वय 19, राहणार खामकरवाडी पारधी पेढी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव याला ताब्यात घेतले। यावेळी त्याचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले। पोलिसांनी एम 06 जे 9819 क्रमांकाच्या बोलेरो वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 2 सोन्याचे मंगळसूत्र, 4 सोन्याच्या अंगठ्या व 1 चांदीची चैन आढळून आली। चौकशीत आरोपीने जून 20 रोजी लातूर नांदेड मार्गावर 2 कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली। जप्त करण्यात आलेले दागिने हे याच गुन्ह्यातील असल्याचे तपासात स्पष्ट झाले। या कारवाईत 43 ग्रॅम 5 मिली वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीची चैन असे 6,22,000 रुपयाचे दागिने आणि 11 लाख रुपये किमतीची बोलेरो जीप असा एकूण 17,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील इतर 5 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक राजाभाव घाडगे, अमर केंद्रे, युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी आदी पोलिसांचा समावेश होता।